दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले दिल्लीहून आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण बघतोय की अखेर मोर्चाला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी पाऊस देखील दिसतोय, तरी भर पावसामध्ये संसदेवरच्या या मोर्चाला सुरुवात झाली आहे। अभिजित दिपके नेतृत्व करतायत, काय अधिकची माहिती आहे? सुमित, आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वातील हा अत्यंत महत्त्वाचा मोर्चा आहे। याच मोर्चामध्ये सोनम वांगचुक यांच्या पत्नी, त्याबरोबरच प्रकाश राज हे अभिनेते आणि काही राजकीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। ट्रकमधून हा मोर्चा सध्या निघाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अभिजित दिपकेंनी हा मोर्चा निघत असताना अत्यंत मोठा आणि गंभीर असा आरोप सरकारवरती केला आहे। सरकारने आंदोलनामध्ये अँब्युलन्स घुसवून चेंगराचेंगरी घडवण्याचा कट आखल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी हा मोर्चा निघण्यापूर्वी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता सध्या हा मोर्चा जंतर मंतर मैदानावरून संसद भवनच्या दिशेने निघालेला आहे। मात्र खरं तर आपण पूर्ण दिल्लीमध्ये जर बघितलं तर दिल्लीमधील अनेक चौक सध्या जे काही आंदोलक आहेत ते आंदोलक कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक असतील, सोनम वांगचुक यांचे समर्थक असतील आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत या आंदोलनाला समर्थन देणारे नेते असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे चौक जाम झाले असल्याचं एकंदरीत चित्र आहे। संसद भवनाकडे संसद मार्ग जो आहे तो मार्ग सुद्धा आंदोलकांनी रोखून धरल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता हे आंदोलन जे काही अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला मोर्चा आहे, आता पोलीस नेमकं कुठं अडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पोलीस हा मोर्चा संसद भवनापर्यंत जाऊ देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित, नक्कीच भरत, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी झालेली दिसते। विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठा उत्साह दिसतोय भरत। नक्कीच आपण जर पाहिलं तर फक्त जंतर मंतरच नाही तर दिल्लीमधल्या चौकामध्ये जे काही आंदोलक आहेत ते आंदोलक जमल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे पोलिसांनी 5000 पेक्षा जास्त पोलिसांची कुमक या आंदोलनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणली असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये दंगल नियंत्रण पथक असेल, त्यानंतर जे काही दिल्ली पोलीस आहेत, त्याबरोबरच इतर जे काही सुरक्षा बल आहे हे सगळं या आंदोलनामध्ये या ठिकाणी दाखल झालं असल्याचं पाहायला मिळतंय। त्याबरोबरच जी फॉग व्हॅन सुद्धा आहे, जे धुराचे गोळे डागणारी व्हॅन आहे, ही सुद्धा या ठिकाणी दाखल झाली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत या मोर्चामध्ये काही अनुचित प्रकार घडला तरी सुद्धा त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून ही उपाययोजना आखली जात असल्याचा पोलिसांकडून दावा केला जातोय। मात्र आंदोलकांना घाबरवण्यासाठी या सगळ्या नियम आणि या सगळ्या अटी टाकल्या जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जातोय। तुम्ही नक्कीच धन्यवाद भरत, तुमच्याकडनं आम्ही असेच ताजे अपडेट्स घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की आता बीजेपीचं हे आंदोलन सुरू झालंय। कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवरचा मोर्चा सुरू झालाय आणि आता संसद भवनापर्यंत पोलीस त्यांना जाऊ देतात का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय की आता विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती उतरलेत आणि अखेर कॉक्रोच जनता पार्टीचं हे सगळं आंदोलन आहे ते पुढे सरकताना दिसतंय।